सेमीफायनलचा सामना यानंतर दुसरा सेमीफायनल सामना होणार आहे खानिवली विरुद्ध हालोली जीवनज्योती हालोली। चला इकडे आपण बघत आहात सर्व्हिस करतोय राष्ट्रीय खेळाडू एक नॅशनल खेळाडू प्रतीक जाधव काल बाकी प्रत्येकाची मन जिंकली श्रीराम विरारकडनं। आहा काय चपळाई बघायला मिळाली पहिल्याच चढाईत गुण घेतला मी म्हटलं ना 2 गुण मी म्हटलं अगोदर की हा खेळाडू अशी मन जिंकली फक्त 2च चढाई काल अशा फेल गेल्यात बाकी सगळ्या चढाईत त्याने गुण घेतले। राहुल पाटील सबसे कातिल खरोखर अष्टपैलू खेळाडू कसा असावा हे राहुल कडून शिकावं। बोनस गुण टो टच हँड टच या सगळ्या गोष्टी आणि इकडे हँड टच केले गेला सहजगत्या जमतायत। स्कोर पुन्हा एकदा तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे प्रतीक जाधव नावाचा खेळाडू आपण पाहतात अतिशय चपळ असा आपण पाहिलात कालच्या दिवसात देखील पूर्ण सत्र गाजवलं आज देखील तशा आपण चढाई करताना खोलवर चढाई करतो डाव्या उजव्या दोन्ही कोपऱ्या साईडला ते पाहायला मिळतंय एक थरार बघायला मिळतोय ज्या पद्धतीने एखादा वादळ मैदानामध्ये येतं तशा पद्धती वादळी खेळी करताना आपण चढाईपटू बघायला प्रतीक जाधव नॅशनल खेळाडू म्हणून इथे बाकी राहुल पाटील अशी ज्यांनी सांगितलं की सबसे कातिल राहुल पाटील असं पाहायला मिळतंय। दर्जेदार खेळ दाखवण्याचा पराक्रम करणारा हा तुम्हाला इथे बाकी चांगली पकड बघायला मिळते मोक्याच्या साठी झडप घातली आणि इथे बाकी पकडला गेला अक्षरशः ब्लॉक केला गेला आणि इथे पुन्हा एका गुणाचे कमवतो आणि गुणफलक जर पाहिला तर गुणफलक तुम्हाला बघायला मिळतोय। चार एक पुन्हा प्रतीक जाधव पुन्हा चढाई करत असताना आपण बघत आहोत प्रतीक जाधव यावेळेला बाकी 5 खेळाडू मैदानात आहेत कोर्टमध्ये बोनस गुण नसणार आहे। पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीचा खेळ जोरदार प्रेक्षक टाळ्या वाजवा एवढी सुंदर चढाई बघायला मिळते अफलातून कबड्डी इथे पाहायला मिळते एक दर्जेदार अशी मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते शिवगंधर्व परिवार आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक आपण बघत आहात पहिला सेमीफायनल सामना आरे चाहडे विरुद्ध श्रीराम विरार। पुन्हा एकदा खोलवर चढाई करत असताना आपण बघत आहात खेळाडू तो पाहायला मिळतो आपल्याला निश्चितच चाहडे संघाचा पुन्हा प्रतीक जाधव नावाचा नॅशनल लीडर बघायला मिळतो प्रतीक जाधव काय ताकद बघायला मिळते जशी भरगच्च शरीर यष्टी बघायला मिळते तशी ताकद त्यांच्याकडे बघायला मिळते त्यांचं गुरुवर्यांचं अशी मी मनभरून कौतुक करेन। पुन्हा श्रीराम विराला एक पॉइंट मिळतोय गुणफलक आपण पाहिलं 1-6 आरे चाहडे विरुद्ध श्रीराम विरार अशी ही लढत पहिला सेमीफायनल सामना। ओ डिफेंड बघा किती सुंदर बघायला मिळतंय ब्लॉक केला आणि अशा पण पुन्हा एकदा गुणफलक पुढे जातोय 8-1 पुन्हा बघायला मिळतो प्रतीक सुपर टॅकल ऑन आहे पण आतापर्यंत त्यानं सुपर टॅकल केलेलं नाहीये आणि खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने वेगवान चढाई करतात त्यांचं कौतुक असायला पाहिजे मोठी छाप सोडल्या स्पर्धेमध्ये त्यांनी। ओ इथे बाकी चांगली पकड केला दर्शक जोरदार टाळायला पाहिजे हे वस्तान अशी जी बोईसरची पब्लिक ह्याला म्हटलं तर कबड्डीवर असणारं प्रेम अप्रतिम अप्रतिम खेळाचं अप्रतिम पकड। पुन्हा 6 नंबरचा खेळ तुम्हाला बघायला मिळतो आरे चाहडेकडनं उत्कर्ष पाटीलने उत्कर्ष करून दिलाय असं म्हणायला हरकत नाही। 2 गुणांची कमाई सुपर टॅकलने केलंय आणि स्वतःच्या संघाला सुद्धा लोन घेण्यापासून किंवा सर्व बाद होण्यापासून वाचवलेलं आहे। आता बघू पहिल्यांदा रीडिंग साठी जातोय खेळ आपण बघत आहात टाइम आउट घेतलं गेलंय आणि आपण एकत्र जर पाहिलात पहिला सेमीफायनलचं गुणफलक पाहिलं 7-3 श्रीराम विरार 7 आणि एका साईडला विचार केला आरे चाहडे 3 एक मोठी रंगतदार लढत आपण या मध्ये बघत आहात जसं सांगितलं आशिष सरांनी की एका साईडला राहुल पाटील सबसे कातिल बघायला मिळतोय आणि एका साईडला विचार केला तुम्हाला बघायला मिळतो प्रतीक जाधव नावाचा नॅशनल कबड्डीपटू अतिशय मोठी दर्जेदार अशी स्पर्धा आपण बघत आहात।
आरे चहाडाकडनं बाकी बघायला मिळतोय. रेड करण्यासाठी 9 नंबरचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे बाकी खोलवर चढाई करतो. बोनस ऑन आहे. 6 खेळाडू तुम्हाला मैदानावर पाहायला मिळतात. पुनश्च डाव्या कोपऱ्यातून येताना आता उजव्या साईडला चढाई करताना इथे बाकी एम्प्टी रेड जाते. सुपर टॅकल ऑन आहे. डू ऑर डाय, करा किंवा मरा, एका साईडला बघायला मिळते. आता बाकी आरे चहाडे संघाचा 9 नंबरचा जर्सी घातला खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. अतिशय सुंदर पकड केली गेली आणि अशा पद्धतीने पुनश्च एका गुणाने पुढे जातोय तो संघ पाहायला मिळतोय तुम्हाला. श्रीराम विरार 8-3. इथे बाकी डोअर डाय आहे आणि तुम्हाला प्रतीक जाधव नावाचा ब्रँड खेळाडू या स्पर्धेमध्ये खूप मोठी छाप सोडला या खेळाडूने. सुपर टॅकल ऑन असणार आहे. इथे बाकी हँड टच केलं गेलंय आणि अशा पद्धतीने एका गुणाची पुनश्च होते आघाडी. इथे बाकी एका गुणाची कमाई करतात. आपल्या संघाला 2 पासून वाचवलाय. 9-4. पुनश्च प्रतीक जाधव नॅशनल खेळाडू काय स्पर्धा गाजवलाय. संपूर्ण स्पर्धेवर आपली छाप सोडला या खेळाडूने. श्रीराम विरार संघाचा खेळाडू बघायला मिळतोय. इथे बाकी पुनश्च एका गुणाची कमाई घेताना बघायला मिळते. 10-4, 4-10 अशा पद्धतीने पुनश्च राहुल पाटील तुम्हाला बघायला मिळतोय. इथे बघूया कशा पद्धतीने बोनस +1 म्हणजे 2 गुणाची कमाई मिळते. राहुल पाटील अफलातून सबसे कातिल म्हटलं जाते. पुनश्च पुन्हा प्रतीक जाधव. जणू काही बोईसरची कबड्डी ही प्रतीक जाधवच्या नावावर लिहिलं गेलं असं मला हरकत नाही. ज्या पद्धतीचा खेळ तुम्हाला बघायला मिळेल. भरगच्च शरीर यष्टीचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे बाकी पुन्हा एकदा बघायला मिळतंय. पुनश्च एकदा जाते. पुन्हा राहुल पाटील यांच्यावर बघूया. करूया मोरोची स्थिती आहे. अगोदरच्या जीवन दिलं त्याने आपल्या संघासाठी. इथे बाकी पकडली जाते. पकड केली जाते. बोनस पॉइंट मिळतोय. सात 14 स्कोरबोर्ड व्यवस्थित करा. 7-14 झालेत. ओके यस. पुनश्च एकदा प्रतीक पाटील सर्व्हिस करत असताना अफलातून त्याने खेळाडूंनी स्टेज साइडच्या स्कोरबोर्ड कडे लक्ष द्यावं. बोनस पॉइंट 7-15 टाइम आउट घेतलाय श्रीराम विरार संघाने. आपण जर पाहिलं गुणफलक 7-15 अशा फरकाने आपण बघत आहात. पण निश्चितच कौतुक या स्पर्धेचे. ज्या पद्धतीने प्रेक्षक लोकांनी या खेळाला खूप आनंद दिला आणि ज्या पद्धतीने कालपासून तुम्ही या खेळावरती प्रेम केलात, कबड्डीवरती, या आयोजनावरती, खऱ्या अर्थाने तुमचं मनापासून कौतुक. एक मोठी दर्जेदार स्पर्धा आपण बघितलं. असंख्य मान्यवर या स्पर्धेला भेट दिली. आज खास आपण बघितलं की इथे आपण बघा राहुल पाटील पुन्हा जातोय. प्रतीक जाधव ब्रँड एक मोठा खेळाडू म्हणून छाप पहिला सोडला या पुकार. स्पर्धेमध्ये.
कुलदैवत खानिवली विरुद्ध जीवनज्योती हालोली सेमीफायनलचा दुसरा सामना उपांत्य फेरीतील दुसरा सामना अतिशय उत्कृष्ट पकड काय जोरदार टाळ असायला प्रेक्षक बघाय का मोठ्या खेळाडूची पकडा जोरदार टाळ असायला पाहिजे काय कबड्डीची रंगत तुम्हाला पाहायला मिळते नॅशनल दर्जाचा खेळाडू म्हणून ख्याती असणारा प्रतीक जाधव या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने छाप सोडलाय पुन्हा राहुल पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय 15-8 पुण्याच्या सर्व्हिस साठी जातो तुम्ही बघत आहात श्रीराम विरारचा हा खेळाडू खोलवर चढाई करत असताना टाइम आउट घेतलाय तो म्हणजे आरेचा अडीच संघाने गुणफलक जो पाहिलाय त्याचा 8 आणि 15 श्रीराम विरार सेमीफायनलचा दुसरा सामना उपांत्य फेरीतील दुसरा सामना कुलदैवत खानिवली विरुद्ध जीवनज्योती हालोली आपणास पहिला पुकार चला पुन्हा राहुल पाटील आरे चहाड्याकडनं बाकी करतोय डू ऑर डाय करा किंवा मरा अशी रेड बघायला मिळते इथे बाकी तुम्हाला पॉइंट घ्यायचंच आहे राहुल पाटील आपण बघत आहात डू ऑर राईड मध्ये आरे चहाडे संघाकडनं खोलवर चढाई करतोय आहा काय पकड केली गेलाय दोघांनाही पॉइंट आहे इथे बोनस पॉइंट आहे प्लस आउट झालाय म्हणजे इथे बघायला मिळते 9-16 हाफ टाइम झालाय 9-16 बघितला आपण बघितला निश्चितच पाहिलं तर 6 गुणांनी पुढे बघायला मिळतोय तो संघ तुम्हाला पाहायला मिळतो म्हणजे श्रीराम विरार संघ यानंतर बाकी अजून एक दुसरा सेमीफायनल बघा यातील विजेता संघ हा थेट या वर्षीच्या छत्रपती शिवाजी महाराज चषकाच्या फायनल मध्ये पोहोचला जाईल पुन्हा खोलवर चढाई बघत आहात इथे यंगस्टार बघायला मिळतो इथे बाकी अँकल होल्ड पडला गेला अप्रतिम पकड बघायला मिळते 12 नंबरचा खेळाडू श्रीराम विरार संघाकडनं पुन्हा एकदा प्रतीक पाटील एक ब्रँड म्हणून ओळख गेला बोईसर भागामध्ये छाप सोडण्याचं काम केलं का मला नॅशनल कबड्डीपटूचा दर्जा दिला गेला का माझं सिलेक्शन केलं गेलं सर्वात जोरदार आणि चढाईपटू म्हणून बघितलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी या खेळाकडून आपण बघितली प्रतीक जाधव पुन्हा एकदा राहुल पुन्हा जातोय प्रतीक जाधव बघूया काय अफलातून खेळ त्याच्याकडनं पाहायला मिळाला श्रीराम विरारचा निश्चितच त्यांच्या गुरुवर्यांचं मनापासून कौतुक करायला आपल्या ढोल सरांनी जे असंख्य शिष्य घडवलेत मग असंख्य खेळाडू आपण पुरुष गटातून पाहिले महिला गटातून पाहिलेत पुन्हा खोलवर चढाई करत असताना बघायला मिळतो काय जोरदार चढाई इथे बाकी पकड केली जात आहे आणि जेव्हा जेव्हा ह्याची पकड होते तेव्हा लोक प्रेक्षक टाळ्या मारतात कारण मोठ्या खेळाडूची पकड बघणे एक प्रेक्षणीय खेळ तुम्हाला बघायला मिळते गुणफलक जर पाहिला तर बघायला मिळते तो बोनस +1 म्हणजे 2 गुणाची कमाई होते 17-12 इथे बाकी 17-12 इथे बाकी जातो चढाईसाठी तुम्ही बघता 7 नंबरचा हा खेळाडू हळूवारपणे पण तेवढी चाणक्य पदे नजर टाकत असताना चारी बाजूला डावा उजवा कोपरा बघतात कोण माझ्या पाठीमागे येतोय की मला पकड करण्यासाठी एक चांगली रेडी तुम्हाला बघायला मिळते आता बाकी तुम्हाला
पहिल्यांदाच रेडिंगला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा जातोय तुम्हाला बघायला मिळतोय 7 नंबरचा खेळाडू 17-12 ह्या गुणफलकामध्ये आरे चहाडे विरुद्ध श्रीराम विरार असा आपण सामना बघत आहोत. पहिला सेमीफायनल सामना. इथे बघा टोटल्स केलाय. टोटल्सची एका गुणाची कमाई होते आणि प्रत्येक यांना पुन्हा मैदानामध्ये पाचारण केलाय. 18-12. ओहो डॅश केला गेला, बाहेर टाकला गेला. खूप चांगल्या पद्धतीची चपळाईने येत होता टचपाडी पर्यंत, पण इथे बाकी पूर्ण डॅश केला गेला राहुल यांना. एकोणीस 13 श्रीराम विरार 19 आणि 13 6 गुणाची आघाडी आहे. पण केव्हाही कलाटे नेण्याचं काम तुम्हाला आरे चहाडे याच्याकडे बघायला मिळते. आणि ज्या पद्धतीने रसिक माय बाय प्रेक्षक कालपासून या स्पर्धेवर केलाय, आशिष पाटील देखील भारावून प्रेम केलं की खरोखर प्रेक्षकांचं मनमुराद कौतुक करायला पाहिजे. ज्या पद्धतीने प्रेक्षक इकडे बघायला मिळतात, एक उच्चस्तरीय आयोजन. बघा 11:15 झालेले आहेत रात्रीचे. दुसरा दिवस येईल आता, पण पूर्ण गॅलरी भरून आपल्या समोर दिसते. याचा अर्थ प्रेक्षकांचा जो पाठिंबा आहे त्याच्यासाठी आपण कौतुकास पात्र अशा प्रेक्षकांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवाव्यात. एकदा टाळ्या आमच्या प्रेक्षकांना शिवगंधर्व परिवार बघा. स्वतःसाठी टाळ्या वाजवून घ्या एकदा, कारण आपण नसल्या असतात तर स्पर्धेला शोभा वाढली नसती. काय एनर्जी आहे त्यांच्याकडे. चला पुन्हा एकदा चढाई बघायला मिळते. आरे चहाडेकडनं 6 गुणाची मात्र आघाडी आहे, ती म्हणजे तुम्हाला बघायला मिळते श्रीराम विरार संघाकडे. पुन्हा प्रतीक जाधव नावाचा खेळाडू बघायला मिळतो. संपूर्ण स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी करणारा, एक छाप सोडलाय. बोईसरवासियांनी प्रत्येकाच्या मनामध्ये स्थान निर्माण केलं आपल्या असंख्य जोरदार चढाईने. एक नॅशनल खेळाडूची ख्याती असणारा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. तेरा 19 आता बाकी पुन्हा जातो 7 नंबरचा खेळाडू. डू ऑर डाय, करा किंवा मरा. 2 रेड सेव्ह केल्यानंतर तिसरी रेड तुम्हाला डू ऑर डाय असते. तिथे बाकी तुम्हाला गुण घ्यायचाच असतो. इथे बाकी हँड टच केलाय. खूप चांगल्या पद्धतीचा हँड टच तुम्हाला बघायला मिळत. सफलता किती होती बघा. वेगावने गेला आणि झडप मारली हाता त्याच्या पाठीवरती. आता बाकी पुन्हा इथे डू ऑर डाय बघायला मिळते. शेवटचे 5 मिनिटं बाकी आहेत. खानिवली विरुद्ध हालोली. कुलदैवत खानिवली विरुद्ध जीवनज्योती हालवली. आपणास खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. पुन्हा कोर्टच्या बाहेर काढण्यात जाते. 21-13 सुपर टॅकल ऑन आहे आणि प्रतीक जाधव नावाचा खेळाडू पाहायला मिळतोय. बघूया सुपर टॅकल होते की प्रतीक जाधव एखादा गडी बाद करून येतोय. निश्चितच अभ्यासपूर्ण एक मोठा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. वेळेचं महत्व किती असते जाणून देण्याचं काम हे आपण त्यांच्याकडनं बघत आहात. शेवटची 4 मिनिट. सात नंबरचा खेळाडू पायात वेगवान चढाई करताना दिसतोय. पुन्हा जातोय प्रतीक जाधव. 3 विरुद्ध 1 सुपर टॅकल करण्याचा प्रयत्न चहाडे संघाकडून होईल, मात्र निर्णायक वेळी कोणताही धोका पत्करायचा नाही असं प्रतीकच्या चेहऱ्यावरच दिसते.
साडे सेकंड टाइम आउट घेतला आणि गुणफलक जो पाहिला ते 21-13 असं आपण बघत आहात. अतिशय सुंदर खेळ तुम्हाला प्रतीक जाधव हॅलो ह्याच्याकडनं पाहायला मिळाला. आश्चर्य जीवनज्योती हालोली विरुद्ध कुलदैवत खानिवली. आपणास खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. कुलदैवत खानिवली विरुद्ध जीवनज्योती हालोली. आपणास खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. चला डू और डाय आहे आणि आजची 3 मिनिटं आहेत आणि डू और डायवर साठी जातोय तो म्हणजे प्रतीक जाधव. एका गुणाची कबड्डी एक गडी बाद होते. 13-23. एक गडी बाद होतोय. एका गुणाची कमी होते. 23-14. सुपर टॅकल ऑन आहे. काही मिनिटं उरलीत या सामन्याची. लास्ट 2 मिनिट असं पंच घोषित करतात. शेवटची 2 मिनिटं बाकी आहेत असं पंच घोषित करतात. हॅलो चला कुलदैवत खानिवली संघ प्रवेशद्वाराशी यायचं आहे. जीवनज्योती हालोली दोन्ही संघांनी प्रवेशद्वाराशी येऊन थांबायचं आहे. इथे बाकी सुंदर पकड एकदा पुन्हा बघायला मिळते आणि अशा पुन्हा एकदा गुणाची कमाई. 24-14. श्रीराम विरार 24, आरे चहाडे 14. आणि अशा पण लोन सोडतोय. हॅलो 27-14. 14-27. रोहित दोन्ही संघांना रेडी करायचं आहे. राहुल पाटील हा बाकी सर्व्हिस करतोय आरे चहाडे संघाकडनं. सामना संपलेला आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे आरे चहाडे संघ आणि श्रीराम विरार हा संघ अंतिम फेरीत प्रवेश करताना दिसतोय.